कोल्हापूरमध्ये निसर्गांकुर, एनजीओ कंपॅशन 24 आणि वी केअर या ग्रुपच्या वतीनं प्रत्येक वर्षी कंदमुळं आणि औषधी वनस्पतीचं प्रदर्शन भरवलं जातं। आज हे तिसरं वर्ष आहे आणि प्रचंड प्रतिसाद इथं पाहायला लोकांचा मिळतो। त्याचं कारण असं आहे की अशी कंदमुळं आणि अशा औषधी वनस्पती इथं प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या जे आपण कधीच पाहिलेलं नाहीत। आपला सगळा या कंदमुळं किंवा या औषधी वनस्पतीचा जर आपला इतिहास बघितला तर अगदी पुरातन काळापासून रामायण महाभारतापासून आपण पुस्तकात वाचत आलेलो आहे, ऐकत आलेलो आहे, किस्से कहाण्या ऐकलेल्या आहेत। हनुमानानं पर्वत आणलेला आपल्याला माहिती आहे, जडीबुटी। तर त्याचं एक विशेष महत्त्व आपल्या म्हणजे इतिहासामध्ये आहे, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये आहे। तर ते सगळे एका ठिकाणी पाहायला मिळते। 2 दिवस हे प्रदर्शन असते आणि अद्भुत असं हे प्रदर्शन आहे। मला वाटतं प्रत्येकानं हे प्रदर्शन आपल्या संपूर्ण परिवारासह शहाजी कॉलेजमध्ये हे प्रदर्शन लावलेलं आहे, परिवारासह येऊन पाहिलं पाहिजे। आणि याची शेती करता येईल का, यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल का, यातून काही जसं केरळ वगैरे भागामध्ये औषधी वनस्पतीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, औषधं लोकांच्या व्याधींवर उपाय बनवण्याचं काम केलं जातं। तशाही पद्धतीचं काय भविष्यामध्ये काम होईल का, अशा पद्धतीच्या विनंती मी आता या सगळ्या कंपनींना केलेली आहे। मी या तिन्ही संस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की प्रत्येक वर्षी स्वखर्चातून ते हे प्रदर्शन भरवत आहेत। लोकांच्यासाठी एक पर्वणी आहे, लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी। धन्यवाद।